राज्यात 21 मार्च रोजी हवामान विभागाचा इशारा काय आहे? कुठे पाऊस होईल? पाहूयात. तर आज 20 मार्च रोजी जर आपण पाहिलं सिस्टम, तर पश्चिमी आवर्तशी निगडीत जे चक्राकार वारे आहेत, ते आता उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचलेत. कमनरचा पट्टा सुद्धा त्याच्यासोबत पुढे चाललेला आहे आणि कमनरचा पट्टा विदर्भापासून आपल्याला दक्षिणेकडे गेलेला पाहायला मिळतोय. पण आता सिस्टम कमकुवत होऊ लागलेले आहेत. कोरडे वारे हे येत आहेत राज्याकडे आणि पाऊस त्यामुळे आता जवळपास बऱ्यापैकी भागातील थांबलेला आहे. आणि सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर काही वेळापूर्वी नागपूरच्या आसपास थोडासा गडगडाट होत होता. काही पाऊस होत होता किंवा अमरावतीच्या उत्तर भागात थोडासा गडगडाट आणि पाऊस होत होता. पण आत्ताची सॅटेलाईट इमेजमध्ये अमरावतीच्या एक उत्तर भागात थोडासा पावसाचा ढग दिसतोय. बाकी इतर ठिकाणी पाऊस येणारे ढग नाहीत. थोडेसे अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. पण हे जे काही ढग आहेत, तर सध्या तर विशेष पावसाचे ढग नाहीत. एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब झाले तर होतील. बाकी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. मात्र या ढगांमधून पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रात्री सुद्धा राज्यात विशेष पाऊस होईल असा अंदाज सध्या दिसत नाही. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर सिस्टम दूर चाललेले आहेत. कोरडे वाऱ्यांचे प्रवाह राज्यात वाढतील. हे जे काही कोरडे वारे उत्तर-पश्चिम दिशेने अशा प्रकारे वाहणार आहेत. त्यामुळे वातावरण हळू कोरडं होतंयच. पण उद्याच्या दिवस चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, असं दिसतंय. अन्यथा या ठिकाणी जास्त शक्यता नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कुठेही पाऊस होईल अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही. काय बदल झाला, स्थानिक ढगनिर्मिती झाली तर आपण मेसेज देऊच, पण सध्या तरी पाऊस होईल असं आपल्याला राज्यात दिसत नाहीये. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 21 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर पश्चिम किंवा घाटमाता म्हणू शकतो. या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये कुठेही पावसाचा अंदाज हवामान विभागाने सुद्धा दिलेला नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.